वंदे भारत एक्सप्रेस आज भारतीय रेल्वेच्या सुपर स्पीडचं प्रतीक बनली आहे. पण अर्थातच रेल्वेला ही जी स्पीड मिळाली आहे ती अजिबातच स्वस्त नाही आहे. ही ट्रेन बनवायला नक्की किती खर्च येतो ते लगेच सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक 16 डब्यांची स्टँडर्ड वंदे भारत ट्रेन तयार करायला साधारण 115 ते 120 कोटी रुपये खर्च येतो. म्हणजेच भारतात तयार केल्या गेलेल्या सर्वात महागड्या प्रवासी गाड्यांपैकी ती एक आहे. एका वंदे भारत कोचचीच किंमत 6 ते 7 कोटी रुपये इतकी आहे. आपण याची तुलना करूयात राजधानी आणि शताब्दीशी. या गाड्या LHB कोच वापरतात, ज्यांची किंमत फक्त 1.5 ते 2 कोटी पर कोच असते. पूर्ण 16 कोचची रेक साधारण 60 ते 70 कोटींमध्ये तयार होते. त्यात 15 ते 20 कोटींचं पॉवरफुल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह जोडलं तरी राजधानी किंवा शताब्दीची एकूण किंमत 80 ते 90 कोटींच्या आतच राहते. म्हणजेच वंदे भारत जवळपास 30 ते 40% जास्त महाग पडते. पण ही एवढी किंमत विनाकारण नाहीये. वंदे भारत ही लोकोमोटिव्हवर चालणारी ट्रेन नाही, ती सेल्फ प्रोपेल्ड आहे. प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या कोच खाली मोटर्स बसवलेले आहेत, ज्यामुळे फास्ट ॲक्सेलरेशन आणि स्मूथ राईड मिळते. याशिवाय ऑटोमॅटिक स्लायडिंग दरवाजे, विमानासारखे सीट्स, सील पॅक गँगवे, सेन्सर आधारित बायो टॉयलेट्स, ऑनबोर्ड डायग्नोस्टिक, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, CCTV, फायर सेफ्टी आणि भारताची स्वतःची ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम, हे सगळं मिळूनच ही वंदे भारत ट्रेन एक्सपेन्सिव्ह पण फ्युचरिस्टिक बनते. या महागाईवर भारतीय रेल्वेचं म्हणणं आहे की प्रोडक्शन वाढेल तसा खर्च हळूहळू कमी होईल, पण सध्या तरी स्पीड, सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीची ही किंमत आहे. या लक्झुरियस ट्रेनमधून तुम्ही कधी प्रवास केला आहे का? कसा होता तुमचा अनुभव? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका.